नमस्कार. तर आज आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, तसेच माझे हितचिंतक, आज मी शब्द वापरणार नाही कारण ते सर्वांचे हितचिंतक आहेत. शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा म्हणलं तरी काही हरकत नाही आहे, कारण त्यांच्या माध्यमातूनच, त्यांच्या संकल्पनेतनं, त्यांच्या कल्पनेमधनंच शिवस्फूर्ती सामाजिक संस्था ही उभारलेली आहे आणि त्या संस्थेला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभतं. अशा आमच्या मार्गदर्शक सन्माननीय श्री आनंद उर्फ दादासाहेब जाधव साहेबांचा आज वाढदिवस. आज दिनांक 14 जून, रात्रीचे 12:14 झालेले आहेत. वेळ यासाठी सांगतोय की त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी जमलेली आहेत. एवढ्या रात्री, म्हणजे रात्रीच्या 12च्या ठोक्याला आज त्यांचा वाढदिवस साजरा करायचा असा निश्चय केलेला आहे सर्वांनी. आम्ही शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्या वाढदिवस कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दादासाहेब जाधव साहेबांच्या अर्धांगिनी, त्याचप्रमाणे त्यांचे आणि आमचे, त्यांच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून आमचे मित्र झालेले, परममित्र, मित्र नाही परममित्र म्हणायला हरकत नाही, सन्माननीय श्री धनंजय कवडे साहेब आहेत, सन्माननीय श्री जमादार साहेब, सन्माननीय गोविंद जाधव साहेब, सन्माननीय श्री अप्पा, सन्माननीय गोपाल भाऊ बसुटे, सन्माननीय श्री नानासाहेब पालवे साहेब, सन्माननीय श्री रोहित भाऊ, जे की आपल्या मंडळाला मूर्ती सजवणं, मूर्तीला रंग देणं या माध्यमातून नेहमीच आपल्याला मदत करतात. या शिवस्फूर्ती प्रतिष्ठानमध्ये प्रत्येक अशा व्यक्तीचं वेगळं गुणवैशिष्ट्य, प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व ही वेगळं आहे. तसेच आमचे सर्वेसर्वा शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेचे सन्माननीय जाधव साहेब यांचं व्यक्तिमत्व ही एक आगळं वेगळं आहे. त्या व्यक्तिमत्वाला आज आपण या ठिकाणी जमलो वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. त्या निमित्तानं मी शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत पूर्ण हो, त्यांना आरोग्य चांगलं लाभो. जाधव साहेबांविषयी बोलण्याचा मला आग्रह करण्यात आला, तर माझं एक पहिलं मत असं आलं की बाबा जाधव साहेबांविषयी बोलायचं नाही तर मग कुणाविषयी बोलायचं. बरं, आपल्या माणसाबद्दल नाही बोलणार तर कुणाबद्दल बोलणार? जर आजच्या दिवशी बोलणार नाही तर कधी बोलणार? आज साहेबांचा वाढदिवस आहे, तर मला साहेबांबद्दल असं मत व्यक्त करायचं आहे की बऱ्याच काळापासून मी शिवाजीनगरमध्ये 1999 साली आलो. 99 साल्यानंतर साहेब काही दिवसांनी आले. साहेबांना येणं जाणं, गाडीवर जाणं येणं बघणं होतं, काही बोलणं नव्हतं. परंतु शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या माध्यमातून गेले 2 वर्षामध्ये साहेबांची ओळख झाली आणि इतकी ओळख झाली की आता साहेबांशिवाय राहणं किंवा विचार करणं किंवा बोलणं न बसणं हे शक्य नाही. आणि ही गाठ आपल्याला, ही जी ओळख आहे, ही भेट आहे, जी मैत्री आहे आपण जपलेली, ही आपल्या श्वासाच्या अखेरपर्यंत आपल्याला जपायची आहे. जाधव साहेबच असू द्या किंवा आपण सर्व असू द्या, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ही मैत्री आपण जपणार आहोत. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकमेकाच्या भावना ज्या आहेत त्या आपण व्यक्त करणार आहोत. नवरात्र महोत्सव असू द्या, गणपती महोत्सव असू द्या, कुणाच्या सुखदुःखाचा कार्यक्रम असू द्या, जाधव साहेब सदैव तिथे उपस्थित असतात. काही सांगायचं झालं तर वैयक्तिक पातळीवर मी काही अडचणीत असताना जाधव साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला अशी मदत मी करायला तयार आहे. तिथंच माझं जाधव साहेबांनी मन जिंकलं की बाबा ही व्यक्ती आपल्याला कधीच गमवायची नाहीये, की सार्वजनिक जीवनात जगतानाही आपल्या मंडळासाठी हे झटतातच. शिवस्फूर्ती सामाजिक प्रतिष्ठानचा सगळा व्यवहार जो आहे आपला, जो काही असेल तो, त्यांचं मार्गदर्शन लाभतं. कवडे साहेबांचं आहे, इतर सर्व सदस्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचनेनुसार आपल्या शिवस्फूर्ती सामाजिक प्रतिष्ठानचं कार्य सुरू आहे. हे सार्वजनिक कामासाठी त्यांचं योगदान निश्चितच आहे. कुटुंबासाठी जो वेळ असतो आपण देतो, त्यातला काही मौल्यवान वेळ ते आपल्या सामाजिक शिवस्फूर्ती प्रतिष्ठानाला देतात, आपल्याला देतात. ही आपल्याला खूप मोठी मोलाची, अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे त्या अनुषंगानं माझ्या सार्वजनिक म्हणजे वैयक्तिक जीवनातही जाधव साहेबांनी अडचणीत असताना किंवा येणाऱ्या अडचणीसाठी तोंड देताना मला खंबीरपणे धीर दिला, आधार दिला. तुम्हाला कधी पण कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी मदत लागली तर आपण त्या ठिकाणी जाऊन तुमच्यासाठी प्रयत्न करू, तुम्ही निश्चित राहा, असे म्हणणारे आमचे सन्माननीय आनंद जाधव साहेब. आणि एक मोठे भाऊ म्हणून, एक ज्येष्ठ म्हणून, अनुभवाच्या माध्यमातून, वयाच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या आणि माझ्या पाठीशी राहतील
अशी मला खात्री आहे आणि निश्चितच ते पुढील काळात आम्हाला मार्गदर्शन करतील, सुस्फूर्ती प्रतिष्ठानला अजून चांगल्या उच्च शिखरावर नेतील, आपल्या संस्थेला एक नावलौकिक प्राप्त होईल अशी मी या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आई तुळजाभवानी चरणी, देव खंडोबा चरणी, सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की सन्माननीय आनंद जाधव साहेबांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत, मला वाटतं त्यांचं जवळपास सगळं त्यांनी चांगल्या दृष्टीनं देवाने घडवलेलं आहे. तरी पण आणखी काही ज्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण हो, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आरोग्य चांगलं लाभो आणि त्यांना सुख शांती समृद्धी लाभो अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जाधव साहेब.